स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे यांच्यासाठी. त्याचसोबत स्वागत करूयात आपल्या ऑडियन्स फेवरेट स्पर्धकांचं आणि मंडळाच्या बँडचं. मित्रांनो, आजच्या भागात आपण खूप धमाल मजा मस्ती करणार आहोत. जास्तीत जास्त गुण मिळवण्याची जिद्द सगळ्याच स्पर्धकांच्या मनात पक्की होत चालली आहे. कारण अर्थातच सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं विजेतेपद एकाच कोणाचं तरी होऊ शकतं. या आठवड्याच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोण आहेत ते स्पर्धक जे जाणार आहेत महाअंतिम सोहळ्यात. आणि म्हणूनच मेहनतीला कोणीच मागे पडत नाहीये, ज्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक आठवड्यात दर्जेदार परफॉर्मन्सेस बघायला मिळतात. तर आणखीन वाट न बघता सुरुवात करूयात आजच्या आपल्या भागाची. बोलूयात आजच्या आपल्या पहिल्या स्पर्धकाला. मंचावर आता येणार एक असा स्पर्धक ज्याच्याकडून आपल्याला प्रेक्षक म्हणूनच नाही तर आपल्या परीक्षकांना पण खूप अपेक्षा आहेत. त्याचं गाणं ऐकून आदर्श त्याला म्हणला की तुझ्या आवाजात जादू आहे. आनंद सर म्हणाले होते की तू इंडस्ट्रीमध्ये खूप गाणी गाशील. आणि राहुल दादा तर इतका इम्प्रेस झाला होता की त्याचं नाट्यगीत ऐकून तो म्हणाला की तुझ्यासारख्या मुलांमध्ये संगीत नाटक पुढे नेण्याची ताकद आहे. या स्पर्धकाकडून सगळ्यांनीच इतक्या अपेक्षा लावून धरल्या आहेत, कारण संगीत सम्राट महासंग्रामचा हा एक स्ट्रॉंग कंटेंडर आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सागर म्हात्रेचं. आज
सागर, सुंदर गायलास. थँक्यू सो मच. आदर्शला आपण विचारूयात. आदर्श, सागर, एक नंबर गायलास तू. थँक्यू सर. तू 2 चुका केल्यात तर 10 चांगल्या गोष्टी केल्यात. आणि त्यामुळे आम्ही खूप वेळा असं करतो की त्या 2 चुका बाजूला ठेवा यार, याने 10 गोष्टी चांगल्या केल्यात ना, त्याच्याबद्दल आपण बोलूया. आणि तुझं गाणं तितकंच गोड झालं, खूप छान गायलास आणि रूहदार गाणं होतं. ऑल द बेस्ट. राहुल दादा. सागर, मला पण तुझं गाणं खूप आवडलं. थँक्यू सो मच दादा. तुला सांगू का, ह्या अशा गाण्यांकरताना तुझं आवाजाचं टेक्स्चर खूप मॅच करतं. आणि मला आज तुझं काय आवडलं माहिती आहे का, की तू गाण्यामध्ये होतास, तू एन्जॉय करत होतास, पण तू नाचत नव्हतास. आणि तू जास्ती एक्सपेरिमेंट केलं नाहीस. मला हे खूप आवडलं की तू नेहमी काय करतोस, तू खूप काहीतरी हरकती फिरत घ्यायचा प्रयत्न करतोस, वेगवेगळ्या जागा घ्यायचा प्रयत्न करतोस. ते न करता तोच खूप सटल ठेवलंस ते. आणि त्याच्यामुळे तुझा शेवटचा पार्ट होता तुझ्या गाण्याचा, तो मला सगळ्यात जास्ती भावला. म्हणजे मी ह्याच्यामध्ये होतो, डोळे मिटून मला असं वाटत होतं की क्या बात आहे, हे मी खूप एन्जॉय करतोय. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. बघूयात आता आपण किती गुण मिळतात. काय म्हणलं मी, मागच्या वेळेपेक्षा 1 लेवल अप झालंय की नाही. 1 गुण वाढलेला आहे. मागच्याला 8 होते, यावेळेला 9 झालेले आहेत, पुढच्याला 10. मित्रांनो, आता मंचावर एक अशी पाहुणी येणार आहे जिला महाराष्ट्रानं भरभरून प्रेम दिलं. अनेक दिग्गजांनी तिच्या गायकीचं कौतुक केलं आणि अनेकांना तिच्या गोड आवाजाचा हेवा सुद्धा वाटला. आज ही गायिका आपल्या सगळ्या स्पर्धकांना ऑल द बेस्ट म्हणायला आली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आर्या आंबेकर हिचं. पाहते तुला क्षणोक्षणी, हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग. क्या बात है आर्या. थँक्यू. तू जितकी गोड दिसतेस तितकीच गोड गातेस आणि अख्ख्या महाराष्ट्राला आवडलेलं हे गाणं तू आज इथे सादर केलंस. खूप थँक्यू. थँक्यू सो मच. इथे तुझं खूप स्वागत आहे संगीत सम्राट महासंग्रामच्या मंचावर आणि सगळ्या आमच्या स्पर्धकांना तू आज चीअर करायला आलेली आहेस. येस, मी वाट बघत होते. मी खूप फॉलो केलं आहे संगीत सम्राटचं पर्व.
आणि मी खरंच वाट बघत होते की कधी मला ह्या पर्वात यायला मिळेल आणि ह्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला मिळतील. त्यामुळे ऑल द बेस्ट. तुम्ही सगळ्यांनी छान केलेलंच आहे आणि आज आता फायनलसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला म्हणलीस की तू संगीत सम्राट महासंग्राम फॉलो करतेस, तर मला सांग तुझा फेवरेट स्पर्धक कोण आहे? तसे माझे बरेच फेवरेट स्पर्धक होते, पण मानसी फेवरेट आहे. वाव, क्या बात आहे मानसी. आर्या, तुझ्याशी खूप गप्पा मारणार आहे मी आणि तुझी गाणी पण ऐकायची आहेत, पण मी तुला बसायची विनंती करते त्याआधी. इंग्लिशमध्ये एक अशी म्हण आहे की नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. याचा अर्थ म्हणजे कुणाच्याही दिसण्यावरून त्याला जज करू नये, त्याच्या क्षमतेचा अंदाज मुळीच बांधू नये. कारण एखादी व्यक्ती त्याच्या दिसण्याच्या पलीकडे जाऊनही काहीतरी करूच शकते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली पुढची येणारी स्पर्धक. म्हणजे ती दिसायला जरी छोटीशी असली ना, तरी तिची समज आणि मॅच्युरिटी मोठ्यांसारखी आहे. ती गाताना दिसते लहान, पण गळ्यातून सूर बाहेर येताच तिचं वय आपोआप झाकलं जातं आणि पक्के सूर आणि पक्के एक्सप्रेशन्स ठळकपणे दिसू लागतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंजली गायकवाड हिचं. माझ्या माईन कधी कवा कुठं कसा जीव झाला एवढं पिसताच नाही बरोबर बोला राईना राखली की मर्जी तुमच्या ज्वनीनं मी आले मिरतीच्या या रंगीरा. सुपर्ब, किती गोड गायलीस. बघूयात आपल्या परीक्षकांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. राहुल दादा.
अंजली, तुझ्याकडनं मी हे गाणं पहिल्यांदाच ऐकलं. तू त्या गाण्यात होतीस आणि त्या इमोशनमध्ये होतीस. मला माहिती आहे तू खूप लहान आहेस हे इमोशन समजायला, पण तरीही तू खूप चांगल्या पद्धतीने ते गाणं पेललंस. आणि मी सगळ्यात जास्ती मोमेंट कोणची एन्जॉय केली माहिती आहे का? त्याच्यानंतर तुझा आवाज काढलास ना, तो ऐकायचा आहे मला एकदा परत इकडे. खरंच ऐकायचं आहे. असंच 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 असं गावाची म्हणा. बिगाडी गेली, गावाची बिगाडी देते बाराची गाडी निघा. पण रामानंद, सगळे तुम्ही फोक रिवायवल आत्तापर्यंतचा सगळ्यात चांगला कोरस ऐकलेला मी हा तुमचा आहे. इतका मला आवडला, म्हणजे जितकं मी ते गाणं एन्जॉय करत होतो ना तितकाच मी कोरस एन्जॉय करत होतो. खूप छान तुम्ही कोरस, त्याच्यामुळे तिचं गाणं जास्ती उठलं. सो ऑल द व्हेरी बेस्ट. खूप छान गायली. थँक्यू सर. आदर्श, अंजली, छान गायलीस तू, पण अजून गाणं एक्सप्रेसिव्ह होऊ शकलं असतं एवढंच वाटतं. बट अजून तुला वेळ आहे खूप. ऑल द बेस्ट. तू अटेम्प्ट केलंस हेच सॉलिड आहे तुझ्यासाठी. थँक्यू सर. थँक्यू. आनंद सर. भरभरून तुझी प्रशंसा केलेली आहे सगळ्यांनीच. तू कोणतंही गाणं सहजतेनं पेलतेस, सहजच. तू तुझं करून गाते हेच सगळ्यात मोठं आहे आणि खरोखर फार मोठी होशील तू. ओव्हरऑल गाणं कडक तोडून टाकलं. मग नंतर सगळं शेवटचं एकदम अफलातून. व्हेरी गुड. थँक्यू सर. बघूयात अंजली सेमीफायनलचे किती गुण मिळत आहेत. 8 गुण मिळालेले आहेत अंजली. विश यू ऑल द बेस्ट. आदमी खोखले है पूछ के बादल की तरह, शहर लगता है मुझे आज भी जंगल की तरह. धूप ही धूप में जो लोग सफर करते हैं, तुम उन्हें छांव में ले लो किसी पीपल की तरह. जर्रे है चट्टान बना दे ऐ भगवान, जर्रे है चट्टान बना दे ऐ भगवान, वहशी है इंसान बना दे ऐ भगवान. हिंदू मुस्लिम एक ही थाली में खाए, ऐसा हिंदुस्तान बना दे ऐ भगवान. कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार, बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार. चोर के खातिर माँ को मारे, बाप को मारे, धक्का रे भैया, बाप को मारे, धक्का रे भैया, बाप को मारे धक्का. देख तेरे संसार के मालिक आया जमाना कैसा रे भैया, आया जमाना कैसा रे भैया, आया जमाना कैसा. तनको नगी माँ बाप के कपड़ा, तनको नगी माँ बाप के कपड़ा, वीर को सोने कहा. कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार, कैसा बिगड़ा रे संसार. आनंददादा, ही इतकी सुंदर कव्वाली तुम्ही आत्ता सादर केलीत आणि मला असं वाटतं ही कव्वाली आम्ही कधी ऐकली नाही आहे. तुम्ही पहिल्यांदाच आय गेस टेलिव्हिजनवर ही कव्वाली गायली. हो. मग आम्ही भाग्यवान आहोत की या मंचावर आम्हाला तुमची ही कव्वाली ऐकायला मिळाली आणि सामाजिक संदेश देणारी ही कव्वाली होती. घराघरातली ही कहाणी होती. ती इतकी सुंदर तुम्ही सांगीतिक रूपात सगळ्यांना सांगितली. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.
असं म्हणतात की खूप मनापासून काम करा आणि त्याच्यापेक्षाही जास्त मनापासून आयुष्याची मजा घ्या. आपले पुढचे दोन्ही स्पर्धक याचं उत्तम उदाहरण आहेत. असं थोड्याफार प्रमाणात नक्कीच म्हणता येईल, कारण त्यांना खूप जास्त मस्ती करतात, मग मन लावून रिहर्सल करतात आणि जेव्हा या मंचावर येतात तेव्हा टाळ्या आणि स्टँडिंग ओवेशन मिळवूनच जातात आणि मग पुन्हा मन लावून मस्ती करायला मोकळे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षया आणि सोहमचं. आली आली सुगी म्हणून चाली वेगी वेगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी हो मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी. करणी ताठी नार शेलटी चढले मी बांधावर करणी ताठी नार शेलटी चढले मी बांधावर अटकर बांधा गोर गोर कांदा पदर वाऱ्यावर कानामध्ये राहुल वाजे त्याचा पाहुल माझ्या उरात भरली धडकी मला लागली कुणाची उचकी हो मला लागली कुणाची उचकी. मला लागली कुणाची. थँक्यू. अक्षय आणि सोहम, खूप गोड झालं गाणं आणि इतकी गोड दिसतेस तू अक्षया, अक्षरशः मला असं करा असं वाटतंय तुला. आदर्श, कशी वाटली तुला उचकी? उचकी लय जोरात वाजली आज. खूप मस्त अक्षया, खूप छान गायलस तू. आणि तुझ्याकडे ना एक प्लस पॉईंट हा आहे की तुला माहीत आहे गाणं कसं एक्सप्रेस करायचं आणि तू ते खूप छान एक्सप्रेस करतेस. म्हणजे ह्या गाण्यात ती मस्ती आहे, तो खटाळपणा आहे आणि ते सगळं इतकं छान दाखवलंस तू. तर ही खूप चांगली गोष्ट आहे तुझ्यातली. आणि सोहम, तू काय बाबा मंडळाच्या ढोलकीपट्टूला आमच्या तू टफ कॉम्पिटिशन देतोयस. खूप छान झालं. बाकी ओव्हरऑल इम्पॅक्ट चांगला होता, त्यामुळे नक्कीच उचकीची मजा आम्हाला पण आलेली आहे. क्या बात आहे. राहुल दादा, अक्षया खूप एक्सप्रेसिव्ह गायलीस, नखरा होता, ठसका होता, तू दिसतेस पण अतिशय गोड. आणि बऱ्याच वेळेला मी तुला सांगितलं तसं ना, तुझ्या आवाजामध्ये एक जातीवंत एक्सप्रेशन आहे. त्याच्यातली जी ब्युटी आहे त्या गाण्यामधली, ती तू तुझ्या पद्धतीने छान एक्सप्लोअर केलीस. बाकी यू आर फॅन्टॅस्टिक. थँक्यू. थँक्यू. आनंद सर. छान झालं बाबा, छान झालं. तुम्ही जे काय करताय आता सध्या, या वयामध्ये आम्हीही करत नव्हतो. आत्ता सध्या तुम्ही जे आहेत ते फार मोठे आहात तुम्ही. कारण तुम्हाला फायनलमधून कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही. पब्लिकची फरमाईश आहे तुम्ही. व्हेरी गुड, छान, जबरदस्त. मार्क हवेत ना? हवेत ना? म्हण बरं माईकमध्ये.
राहुल दादा आणि आदर्श काका प्लीज मला मार्क द्याल का? मी दादा तो का काका आदर्श काका करून टाकलं. चला मार्क देऊन टाका. चला माझ्या तर्फे एक एक्स्ट्रा मार्क. तू इथेच थांब. सोहम, मागच्या आठवड्यात मी अक्षयाला सरप्राईज दिलं होतं. आता या आठवड्यात मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलंय. बघायचंय काय सरप्राईज आहे? हो. ये इकडे. सोहम गोराने मी त्याला जेव्हा भेटलो तो 5 वर्षाचा होता. और जे काय मी वाजवायचं त्याच्यासमोर बसून तो तसंच रिप्रोड्यूस करायचं. ये कमाल बात थी उसमें कि 5 साल का बच्चा होके मैंने पहले सीधा बजाया तो उसने जवाब दिया. फिर मैंने सोचा थोड़ा कॉम्प्लेक्स ट्राई करता हूँ तो मैंने कॉम्प्लेक्स पैटर्न्स ट्राई किए. उसका भी वो बराबर से जवाब दे रहा था. तो मैं अचंभे में पड़ गया कि ये इस उम्र में इतना अच्छा उसका पकड़ है, उसकी सोच है. तो मैंने कहा ठीक है, मैं तुमको ज़रूर सिखाऊंगा. फिर माझ्याकडे तो यायचा खूप वेळा. जेव्हा जेव्हा मी पुण्याला जायचा, माझा एक शिष्य आहे पार्थ जोशी, त्याच्याकडे मी क्लासेस घ्यायचं. तर मी श्यामजीना सोमचे बाबा त्यांना मी सांगायचं आणि ते सोहमला घेऊन यायचे तिकडे आणि मी त्याची क्लास घ्यायची सेपरेटली. आणि तेव्हा पण मला खूपच म्हणजे छान वाटायचं की तो एवढा फास्ट पिकअप करायचं. मेरी ये उम्मीद है कि वो आगे जाके बहुत बहुत उच्च कोटि का कलाकार बनेगा. ये मेरी दुआ है, मेरा प्यार है उसके लिए. और बस यही मेरी कोशिश, उसकी कोशिश रहेगी कि वो अच्छा करे. और मेरी दुआ रहेगी कि वो इस महासंग्राम के फाइनल में आए और अक्षय अय्यर के साथ जीत ले इस महासंग्राम. ऑल द बेस्ट. कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त वाटलं. पण मग तुला तौफिक कुरेशी, छोटे तौफिक कुरेशी का बरं म्हणतात? काय एवढं काय कौतुक करतायत ते तुझे? आम्हाला पण कळू दे की. एक झलक झाली पाहिजे. ठीक आहे. काय? होऊन जाऊ दे. एकदा जोरदार टाळ्या सोहमसाठी.
आनंदजी, आदर्शनी सोहमला ऑलरेडी मानसपुत्र म्हणून जाहीर केलेलं आहे. काय बोलाल तुम्ही? तोड नाही. ज्या वेळेला हा यांच्या वयामध्ये येईल ना त्यावेळेला ह्याला तोड नसणार आहे. मुलं जन्माला यायची पण आता खरोखरच तो बाप होऊन जन्माला आलेला आहे. क्या सोहम, बात आहे. हाच तो क्षण आहे. आनंदजीनी तुला सांगितलं होतं ना काय पाहिजे ते मागून टाक. काय पाहिजे ते? शिट्टी हवी आहे त्याला. लाखो शिट्ट्या देतील ते तुला. आनंदजी, एक शिट्टी होऊन जाऊ दे. शिट्टी बिट्टी नको यार, तू इकडे. थँक्यू सो मच. Thank you. आणि फिनालेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. यूं ही पहलू में बैठी रहूं, यूं ही पहलू में बैठी रहूं, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. माना 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 के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, माना माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, माना कि मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, छुप के से किसी रोज जताने के लिए रंजिश
जाने के लिए आ रंजिशें सही से मुझे छोड़ के जाने के लिए यार रंजिशें सही दिल ही दुखाने के लिए यार रंजिशें सही दिल ही दुखाने के लिए यार रंजिशें सही वाह 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 क्या बात आहे. ही पहिली गोष्ट म्हणजे गंगा यमुना गोदा असा 3 नद्यांचा संगम झाल्यासारखं वाटतं मला. आणि दुसरी गोष्ट या गाण्यातून तुम्ही एकमेकांना असं सांभाळून घेत होतात. तुमचं प्रेम यातून मला दिसत होतं. क्या बात आहे. आणि एंडपर्यंत तुम्ही सोबत असाल हीच अपेक्षा बाळगतो. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. छान. आपण नेहमी असं म्हणत असतो की एक स्पर्धक म्हणून आपण जेव्हा कुठल्याही स्पर्धेत उतरतो तेव्हा मेहनती असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे, जिद्दी असलं पाहिजे. पण म्हणजे नेमकं कसं असलं पाहिजे तर मी म्हणीन आपल्या पुढच्या या स्पर्धकासारखं असलं पाहिजे. संगीत सम्राट महासंग्राम या कार्यक्रमात ही फक्त एकदाच डेंजर झोनमध्ये आली. तेव्हाच तिनं आपल्या जजेसना प्रॉमिस केलं की ती परत कोणालाही तक्रार करायची संधीसुद्धा देणार नाही. आणि त्या दिवसानंतर हिनं स्टँडिंग ओवेशन, टाळ्या, शिट्ट्या, पैकीच्या पैकी गुण, कौतुक असं सगळं काही मिळवलंय. कित्येकदा हिच्यासाठी नगाडा पण वाजवला गेला. याला म्हणतात मेहनत करणं आणि जिद्दी असणं. पाहूया आज ती आपल्या जजेसना कसं कौतुक करायला भाग पाडते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात इशिता विश्वकर्मा हिचं. तर आपण विचारूयात आनंदजींना. तुझं प्रत्येक गाणं मी ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला तू त्या गाण्यात रममाण असतेस आणि रममाणच राहिलं पाहिजे माणसांनी. कोणतेही भाव जर गाण्यात आणायचे असतील तर पहिलं गाणं समजलंच पाहिजे. आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे. त्याशिवाय आपण दुसऱ्याला समजवू शकत नाही. खरोखरच तू छानच गायलीस आणि चूक काढण्यासारखं आहेच नाही काय. जबरदस्त गाणं झालं तुझं. छान गायलं आणि लय भारी वाटलं बॉस मला. लय भारी. आदर्श. इशिता यार,
इतकं सॉलिड कसं काय गाऊ शकतेस तू? म्हणजे इतकं फील नाही, इतकं सुरेल, इतकं गोड. म्हणजे मला खरंच तो दिवस लांब नाही आहे. मी कधीतरी तुला 1-2 वर्षांनी वगैरे फोन करेन की इशिता एक गाणं आहे आणि आपल्याला एक गाणं करायचं आहे, आणि तू मला सांगशील की दादा मैं अभी 2 महीने थोड़ा बिजी हूँ, 2 महीने बाद आपका गाना मैं गा सकती हूँ. तो दिवस खूप लांब नाही आहे आणि मला खूप आवडेल, मला अभिमान वाटेल त्या दिवशी की यार खरंच संगीत सम्राटने आणि आम्ही सगळ्यांनीच एक म्हणतो ना तुझ्या रूपाने एक या इंडस्ट्रीला खूप मोठी गायिका आम्ही देणार आहोत पुढे, आणि मला लवकरात लवकर तो दिवस बघायचा आहे. त्यामुळे तशीच मेहनत सुरू ठेव. राहुल दादा. इशिता, तुझा आवाज गोड आहे, एक्सप्रेसिव्ह आहे. प्रत्येक वेळेला मी हे सांगतो आणि प्रत्येक वेळेला मला तसाच अनुभव येतो. आणि मी तुला म्हणून सांगतो, तुझं कौतुक आहे, तू खूप छान गायलीस. आत्ता आनंदजींनी आदर्शनी तुझं खूप कौतुक केलं. मलाही तुझं कौतुक आहे. आणि आय अंडरस्टँड तू नॉन मराठी आहेस, पण तरीही तू खूप प्रयत्नपूर्वक शब्दोच्चार करतेस. म्हणून तुला मी सांगतो, पापणीत साचले अंतरात, हे अंतरात यायला पाहिजे. ते अंतरात अंतरात नाही, हे हिंदी अंतरात अंतरात अंत करेक्ट. अंतरात. या ॲब्सल्युटली. अदरवाईज इट वॉज व्हेरी गुड. खूप चांगलं झालं, छान गायलीस. ऑल द बेस्ट. आता आपण गुण त्यांना मागणार आहोत. तर मी काय म्हणते, आज सेमीफायनल आहे, तर तुम्हीच गुण मागायचे आहेत त्यांना, मी नाही मागणार आहे आज. सर, मला माझी गुण द्या. बहुत गुणत्या. करेक्ट. सच्ची. देऊन टाका चला. आणि अशा प्रकारे आपण आजच्या भागाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मित्रांनो, आज आपण 4 स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहिले. तसेच उद्या पण होणार आहेत 4 उर्वरित स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस. त्यामुळे उद्या होणारा प्रत्येक परफॉर्मन्स हा अफलातूनच असणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यामुळे बघायला विसरू नका संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. भेटूया उद्या फक्त झी युवावर.